तर कालचाच ब्लॉग हा मी कंटिन्यू करत आहे। संध्याकाळ झालेली, कारलं आणलेली येताना, तर कारलं ना छान अशी बारीक कापून घेतलं आणि हाताने ना मीठ टाकून चुरून घेतलेलं आहे। संध्याकाळचे 6:30 होत आलेले होते आणि मुलं क्लासवरून यायच्या आधी ना मी जेवण तयार ठेवते। त्या फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेलं जे मी प्लास्टिक कंटेनर होते ना ते आत्ता आले, पण मी यायच्या आधीच अरुणोने जरा ओपन करून बघितलेलं। तर सगळी अंथरुणावर उचलली, भांडीही घासायची आहेत, किचन वट्ट्यावर पण पसारा आहे, म्हणजे खूप कामं आहेत। मी आधी ना बसून बसून सगळ्या भाज्या चिरून घेतल्या, त्याच्यासाठी लागणारे लसूण, कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, टोमॅटो वगैरे काय लागेल ना ते सगळे एका जागेवर बसले आणि कापून घेतलेले आहे। तर कारलं चिरून झाल्यानंतर ना मी छान आधी तेलामध्ये तर भाजून घेतलेलं आहे आणि बाजूला काढून त्याच कढईमध्ये मी फोडणी दिलेली आहे। जर कारलं बनवायचं असेल ना किंवा गवार वगैरे तर मी ना कांद्याचा मारा जास्त ठेवते आणि पिळून थोडा त्याचा रस काढून ना ते कडवटपणा निघूनच जातो म्हणून। तर कांदा ना छान लालसर होईपर्यंत भाजायचे। लसूण टाकले आपण, कढीपत्ता टाकला, 1-2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि कांद्याचं टाकून घेतलेला आहे। थोडंसं हिंग, हळद, गरम मसाला आणि 2 चमचे लाल मसाला टाकलेला आहे, कारण 2च मी मिरच्या टाकलेल्या आहे त्याच्यामध्ये। तर छान असं हलवून घ्यायचं आहे, कांदा छान भाजून घ्यायचा आहे आणि तसंही आपण कारलं ना भाजून घेतलं त्याच्यामुळे शिजायला ह्याला काय वेळ लागणार नाही। आता ही कारलं मी टाकून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये ना मी कोकम टाकणार आहे, हे बघा। आणि हे गावठी आहे, एवढा आंबट आहे ना, खूप आंबट आहे, मी त्यासाठी 2च टाकलेले आहेत। तर प्रत्येकाची कारल्याची भाजी करायची पद्धत वेगळी आहे, पण मुलांनीही खावी ना म्हणून मी अशी केलेली आहे। पण सोबत ना मी गवारची पण भाजी केलेली आहे, त्यामध्ये मी बटाटा ॲड केलेला आहे, कारण मुलं ही भाजी खातील जरी कारल्याची खाल्ली नाही तरी। ते इथे गवारची भाजी आहे, कारल्याची भाजी आहे, वरण आहे, भात आहे, चपाती आहे आणि ताईने पाठवलेली चवळीची भाजी ही बघा। तर कारल्याची भाजी संपत आलेली आहे। नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात हा आहे आजचा ब्लॉग। सकाळपासूनचा तर केला नव्हता, कारण घाई गडबड खूप होती, कारण आज पाऊस ना ये जा होता आणि नेमकं ना अन्वीने काल ID ही हरवलेलं होतं आणि हेअर बँड पण हरवलेलं होतं। त्याच्यामुळे काय झालं, टीचरनी आधीच सांगितलेलं की विदाऊट हेअर बँड ID आणायचं नाही आहे। त्याच्यामुळे माझी घाई झाली आणि एवढ्या पावसामध्ये मी तिला घेऊन गेली आणि सगळं घेतलं। ते ह्या मॅडमची तर मस्ती चालूच होती, ह्यांना काही कळतच नाही म्हणा की केवढी धावपळ आपल्याला मग करावी लागते। तर ID बघा असा घेतला फायनली मी। टीचरला विचारलं तर टीचर बोलतात ही ना चावत असते ID, त्याच्यामुळे मग मी आत्ता सध्या तरी असा घेतलेला आहे। आणि अन्वीला शाळेत सोडल्यानंतर मी निघाली। आता ना नेमका थोडासा पाऊस थांबला आणि ज्यावेळी मुलांची शाळा असते ना, जेव्हा एंट्री करायची असते ना, त्याच्या आधीच 10-15 मिनटं पाऊस चालू झालेला असतो। मी चालत जाता जाता आई आणि तृषा भेटली। तृषा ही 12 वाजता सुटते, माझं आणि आईचं भेटणं होतंच, कारण अन्वीची आहे शाळा 11:45ची आणि तिथून मला तिथपर्यंत यायला 12:10 होतात आणि ही तृषा सुटते 12ला। तर आईची भेट होते माझी रस्त्यामध्ये। तर मॅडम एवढ्या खुश होत्या का माहिती आहे, कारण ना मी लॉलीपॉप घेतलेलं होतं अन्वीसाठी आणि तृषासाठी, तर ते तिला दिलं ना, त्यामुळे ती खूप खुश होती। घरी येईपर्यंत थोडंसं गप्पा मारेपर्यंत आईकडेच थांबलेली, 1 वाजला आणि इथे येऊन अर्णवने अशी बॅग टाकलेली आहे आणि त्याला ना शेजवान चटणी आणायला सांगितली, कारण त्याला चायनीज भेळ करून खायची होती सगळं टाकून, कोबी बिबी। तर मी म्हटलं मी कट करून देते, तू चटणी आण। तेवढं तो आणायला गेला, जस्ट आत्ताच आला आहे तो पण मी म्हटलं थोड्या वेळाने बनवून देते त्याला। तर आज या मांडणीची ना सगळी प्लॅस्टिकची भांडी काढली आणि अशी घासून ठेवलेली मी सकाळी, आणि आज मटकीही भिजत घातलेली आहे। बघू मटकीची भाजी करायची का कसली तेही मी ठरवेन। 1-1.5 चपाती आहे, त्याच्यामुळे मी कालची गवारची भाजी आहे ना तीच खाणार आहे आणि मुलांसाठी काय भात-डाळ आहे। ते इथे ना कपडे बघा अजून पडून आहेत, 1 वाजले तरी कपडे वाळत घालायला वेळ भेटत नाही। माझं हे टाइम टेबल का बिनसलंय सांगू,
सकाळी मी लेट उठते, अमोलही निघून जातात, कळत नाही आहे. म्हणजे 2-3 दिवस ना बॉडी पेन म्हणजे एवढी होत होती ना की मला सकाळी उठायला होत नव्हतं. आणि अमोलनीही मला उठवलं नाही. अर्णूचं जेवढं आवरता येईल ना तेवढं ते आवरतात. अर्णूला स्कूलमध्ये सोडतात, घरी येतात, स्वतः चहा करतात आणि मग ऑफिसला निघून जातात. त्याच्यानंतर मला जाग आली ना की मी उठते पटकन, कारण बाकीची कामं खूप अडलेली असतात. मला आता असं वाटते की सकाळीच लवकर उठलेलं बरं, की माझी ॲटलिस्ट सकाळी 8:30-9 वाजेपर्यंत 9 वाजेपर्यंत तरी माझं कपड्यांपासून सगळी कामं होतात. ते इथे कपडे वाळत घातलेत आणि आता ना मी अन्वीला आणायला निघणार आहे, कारण अन्वीला घरी आणल्यानंतरच मी जेवणार आहे. रस्ता ओला आहे, पाऊसही आहे बघा बारीक बारीक, कारण आता मुलं सुटतील ना त्या टायमालाच पाऊस बघा किती पडेल. अन्वीला आणायला जाताना मी चालतच जाते. फक्त अन्वी हातात असेल ना तर मी ऑटो पकडण्याचा प्रयत्न करते, कारण चालत चालत येईपर्यंत ना 1 तास ती लावते. तर आता नर्सरीचं जातील आणि अन्वी येईल. तर घरी आल्यानंतर फ्लिपकार्टवरून जे डबे मागवलेले ना ते चेक केले तर ते टोटल सगळे डॅमेज होते. एखादा डॅमेज असताना तर मी मान्य केलं असतं, पण हे सगळे ना डॅमेज होते. तर त्यांनी ना मग अशा ऑर्डर घ्यायच्याच नाही किंवा डॅमेज माल तरी लोकांना पाठवायचा नाही. हे बघा, हे सगळे मी चेक केलं आणि सगळ्यांचे माझे फोटो आणि व्हिडिओ केलेली आहे. तर मी रिटर्नचं त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे, ते आज येतीलच घ्यायला. पण त्यांना रिक्वेस्ट करेल की असं डॅमेज माल तुम्ही देत नका जाऊ. एक असतं ना तर मी मान्य केलं असतं की ट्रॅव्हलिंगमध्ये प्रॉब्लेम झाला आहे, पण नाही, सगळंच आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट्समधून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला येतील. बाय, टेक केअर आणि काळजी घ्या.